माझं पहिलं नाटक होतं ज्याने मी रंगमंचावरती पहिल्यांदा पाय ठेवला आणि पुण्यातल्या मंडळींना सगळ्या जगात कुठलं कम्फर्टेबल जागा असेल तर ती पुण्यात काम करत. अचानक म्युझिक सोडून पटकन अभिनयाकडे कसा काय वळलास? मी सकाळी 5 वाजता शिवाजी मंदिराला जाऊन तिथून सायनहून रिक्षा करून घरी जाऊन आंघोळ करून 7 वाजताच्या शिफ्टला परत मी शूटिंगला. हे सगळं करावंच लागतं आणि ते केलं. रंगभूमीविषयी आपण इतक्या अभिमानाने बोलतो की आमची 150 वर्षाची परंपरा आहे, त्याच्यातली आपण एक 4-5 नाटकं तरी पुन्हा एकदा करूया. इतक्या स्वाभाविक पद्धतीने माझ्याकडे मी जर का मांडीवरती घेतली पेटी आणि मी जर का स्वये श्री राम प्रभू असं म्हणत असेल तर त्यांचा जो ज्या फोर्सने हात जात होता तो जर का मी माझ्या गाण्यात सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला तर मी गाता गाता ते जर का केलं तर ते स्वाभाविक वाटेल, ती नक्कल वाटणार नाही. तुझा पहिला चित्रपट कुठला? आत्मविश्वास. क्या बात आहे. त्यामुळे क्रिएटिव्ह माणसांनी त्याची क्रिएटिव्ह गोष्ट जी आहे ती क्रिएटिव्हली करत राहावी. रसिको नमस्कार, मी फराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. गेल्या आठवड्यात जो तुम्ही पॉडकास्ट बघितला पंडित संजीव अभ्यंकर यांचा, त्याबद्दल तुमच्याकडनं खूप छान अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचलेत. असेच अभिप्राय देत राहा, त्यामुळे मला त्यात अजून छान छान बदल करून काहीतरी छान करता येईल. त्यामुळे मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट नक्कीच बघेन. आजही एका छान कलाकाराला आपण भेटणार आहोत. एक उत्तम अभिनेते. अनेक सिरियल्समधून तुम्ही त्यांचा अभिनय बघितला आहे, अनेक चित्रपटांमधून तुम्ही त्यांना बघत आला आहात आणि एक उत्तम अभिनेता म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच इंडस्ट्रीमध्ये, पण तसेच ते याही करता प्रसिद्ध आहे की उत्तम माणूस, उत्तम व्यक्तिमत्व, अजातशत्रू ज्याला म्हणतात ना, असं व्यक्तिमत्व आहे. आपण भेटूया प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांना. सुनील, मनापासून स्वागत तुझं. थँक्यू व्हेरी मच पराग. मी या क्षणाची खूप खरंच वाट बघत होतो की तुझ्याबरोबर खरंच मला म्हणजे तुझे इतके सिनेमे बघितले आहेत, इतकं छान तुझं काम वर्षानुवर्ष बघतो आहे आणि एक कन्सिस्टन्सी त्याच्यात आहे. त्यामुळे मला तू या ध्येयवेडे कलाकारमध्ये यावं अशी माझी खूप मनापासून इच्छा होती, पण तू पटकन एका फोनवर तयार झालास. सर्वप्रथम मला तुझं अभिनंदन करायचं आहे. तू बाबूजींवर जो सिनेमा तू केला आहेस त्याकरता मनापासून अभिनंदन. थँक्यू. खरंच, कारण ना सुधीर फडके म्हणजे आपल्या मराठी माणसांच्या अगदी हृदयातला विषय आहे. म्हणजे आता त्यांच्या गाण्याबद्दल काय बोलायचं, कॅरेक्टर सिंगिंग म्हणजे गीत रामायण ऐकताना असं वाटत नाही की तोडिता फुले हे कोणी पुरुष गातोय. सगळ्या स्त्रीच्या भावना त्यांच्या गाण्यातून त्या दिसतात. मला सांग, जेव्हा तुला ऑफर झाली ही फिल्म किंवा ही भूमिका करायची आहे म्हटलं, काय वाटलं तुला? माझा विश्वासच बसत नव्हता. योगेश देशपांडेंनी जेव्हा मला सांगितलं, कारण तो माझ्याकडे आला की आपल्याला ही अशी फिल्म करायची आहे, तेव्हा मी त्याला विचारलं की मी कुठली भूमिका करायची आहे, कोणाची भूमिका करायची आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की अर्थात बाबूजींची. तर मी त्याला अक्षरशः, म्हणजे आमची इतकी मैत्री नाही की मी तोंडावर काय बोलतोय असं करावं, पण माझा विश्वास बसे ना. मग मी त्याला म्हटलं की अरे चांगलं आहे, मला आनंदच होतोय, पण म्हटलं की आज आपण भेटलोय, मला तुझ्याबरोबर फिल्म करण्याची इच्छा आहे आणि आपण फिल्म एकत्र करूया. हे आपलं प्रिलिमिनरी बोलणं झालंय, पण तरीसुद्धा तू परत विचार कर नक्की मी बाबूजींची भूमिका करायची आहे का. पण त्याचा अभ्यास खूप छान झालेला होता आणि त्यांनी माझ्या एका फोटोवरती जे काही स्केचेस असतात तसं स्केच करून त्यांनी आणि बाबूजींच्या फोटोशी एक साधर्म्य किती आहे हे दाखवण्यासाठी मला त्यांनी एक फोटो पाठवला. बरं. तो म्हणाला की आता याच्यापेक्षा अजून किती तुला बाबूजींसारखं दिसायचं आहे. बरं. तर मी म्हटले की अरे मला खूप आवडेल. आणि काय आहे, तू पराग मगाशी म्हणालास तसं की त्यांचं ना अनन्य साधारण असं महत्त्व आहे आपल्या आयुष्यात या सगळ्या मंडळींचं. अगदी. जे आपण कितीही काही केलं ना तरी त्यांचं ऋण फेडणं शक्यच नाही आहे या जन्मात. आणि आपण फक्त त्यांना समोर ठेवून
त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करत राहू शकतो. त्या निमित्ताने जे काही चांगलं आपल्या हातून घडेल ते घडेल. वा, खरंच. तर अशा अर्थाने आपण सगळ्या या व्यक्तींकडे पाहतो. त्यात बाबूजींसारखी इतकी थोर व्यक्ती, इतकं मोठं व्यक्तिमत्व ते. बरं, ते नकळतपणे कानाकोपऱ्यात जिथे कुठे संगीत नावाची गोष्ट ऐकली जात असेल मराठी माणसाकडून, तिथे तिथे ते पोचलेले. अगदी. आणि किती पिढ्या पोचलेले, आताच्या पिढ्यांपर्यंत सुद्धा ते पोचलेले. बरोबर. आणि पोचत राहतील इतकी अनेक, इथून पुढची सुद्धा अनेक शतकं. कारण चालीवरची जी पकड असते ना, म्हणजे बरेचदा असं होतं की साईन क्रॉस म्हणतात ध्रुपद, त्याची चाल छान असते अशी, पण कुठेतरी काही वेळेला एखादं गाणं कुठेतरी वेगळीकडे जात आहे असं वाटतं. पण यांची शेवटपर्यंत जी ग्रीप आहे ना, ती अजिबात सुटत नाही. कमाल. त्यामुळे ते मला करायला मिळणार आहे म्हटल्यावरती मी खूपच खुश झालो. आणि परत तो एक आनंद होता रे, की आता काही मी ज्या चित्रपटांमध्ये काम करेन किंवा मी जे चित्रपटांमध्ये चित्रपटसृष्टीत आल्यानंतर मी जे चित्रपट केले तेव्हा मला कधीच बाबूजींचा प्लेबॅक मिळण्याची शक्यता नव्हती ना. पण मला ह्या निमित्ताने माझ्या गाण्यांना, म्हणजे मी लिपसिंग करतोय आणि बाबूजींचं गाणं मागे लागतंय, काय आनंद असावा, भाग्य लागते. ऍब्सोल्युटली. म्हणून मी खरंच खूप खुश होतो तेव्हा. मग तू आता हे करायचं जेव्हा ठरलं, मग त्या भूमिकेचा अभ्यास कसा गेला? कारण त्यांची एक टिपिकल लकअप, त्यांची एक बॉडी लँग्वेज, हार्मोनियम मांडीवर घेऊन वाजवायची एक त्यांची पद्धत होती. काय तू अभ्यास कसा काय केलास त्या भूमिकेचा? अभ्यास नकळत ना आपल्या सगळ्यांना, जसं आपण त्यांची गाणी ऐकलेली आहेत आणि त्यांच्यासारखं गाणं येत असो नसो, पण गाण्याचा लोक प्रयत्न करतात, किमान त्यांची नक्कल तरी करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पिढीचे तर निश्चित करतात. नक्की. आणि त्या प्रत्येकाला माहिती आहे की बाबूजी कसे बसायचे, काय करायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पाहणं ते कुठेतरी होतंच बॅक ऑफ द माइंड, पण ते एकदा पुन्हा पाहणं आणि ते तसंच गिरवणं, पण ते गिरवत असताना त्यांची कुठेही नक्कल होणार नाही, हे एक नक्की तारतम्य मी बाळगलं. हा एक विचार नक्की मनात मी ठेवला होता की ते जितक्या स्वाभाविक पद्धतीने माझ्याकडे, मी जर का मांडीवरती घेतली पेटी आणि मी जर का स्वये श्री राम प्रभू असं म्हणत असेल, तर त्यांचा जो ज्या फोर्सने हात जात होता तो जर का मी माझ्या गाण्यात सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला, तर मी गाता गाता ते जर का केलं तर ते स्वाभाविक वाटेल, ती नक्कल वाटणार नाही. बरोबर. मग मी त्यांचे जे काही मान हलवण्याची ही पद्धत होती, ते जिथे मान हलवायचे तिथेच आपण आपली पण हल्ली पाहिजे ना. नाहीतर ती कसं आहे की ते मी कुठेतरी जर का मान हलवली तर ती नक्कल वाटली आणि त्याची लय, तालाशी सगळी, आणि ते असे पुढे डोलायचे वगैरे ते सगळे, आणि ते इकडे हात मॅक्सिमम ते कॉर्ड्स वरती ठेवून ते वाजवायचे. तर हे सगळं मी ऑब्झर्व केलं, खूप पाहिलं, त्यांचे इंटरव्ह्यूज पाहिले त्यांचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या यूट्यूबवरती आहेत त्या तर मला पाहता आल्याच, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला श्रीधरजींची पत्नी त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली. त्यांनी सुद्धा मला एक व्हिडिओ पाठवला. चित्राताईंनी मला एक व्हिडिओ पाठवला ज्यामध्ये त्यांचा वाढदिवस होता आणि अमेरिकेत तो वाढदिवस सेलिब्रेट केला गेला तिकडच्या मंडळींनी, आणि त्याच्यामध्ये ते जाऊन गप्पा मारत होते आणि तेव्हा ते निधी गोळा करत होते सावरकर फिल्म्स. त्यामुळे त्याच्याबद्दल ते त्या तिथल्या लोकांना सगळं सांगत होते. त्यामुळे ते एरवी बोलताना नॅचरली, म्हणजे जनरली बोलताना, म्हणजे असं नाही की म्युझिक देताना ते स्टुडिओत कसे बोलतायत त्याचा व्हिडिओ मला फार बघायला नाही मिळाले अनफॉर्च्युनेटली, पण ते संबोधताना, लोकांशी बोलताना कसे सरळच बसायचे, ते कधी असे असं कधीच बसले नाही, ते असेच बसलेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी मार्क करत गेलो. ते चालत असताना कसे चालते, त्यांचा हात फार सरळ राहायचा, तर तो सरळ हात कसा राहील, ह्या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्या आणि त्या ते करत असताना, चित्रपट करत असताना मी त्या अंगीकारायचा प्रयत्न केला. पण फार सुंदर काम केलंयस, खरंच छान. थँक्यू. याचं शूटिंग कुठे झालं? पुण्यात. योगेश देशपांडे हा आमचा दिग्दर्शक मित्र पुण्याचाच असल्यामुळे आणि पुण्यातल्या मंडळींना सगळ्या जगात कुठलं कम्फर्टेबल जागा असेल तर ती पुण्यात काम करत हे मला त्याच्याबरोबर काम करून पुन्हा एकदा लक्षात आलं. आणि काय पुण्याची हवा छान, तिकडे वातावरण छान, सगळे निवांत असतात, मुंबईसारखी दगदग नसते, हे सगळं मलाही आवडत होतं. त्यामुळे आम्ही पुण्यात केलं. आणि बेसिकली काय होतं की आता स्टुडिओचं सेटअप तशा त्या काळातला आता कुठे अवेलेबल असणं कठीण होतं. त्यामुळे जर का निर्माणच करायचं तर आपल्याकडच्या स्पेसेसमध्ये तो निर्माण व्हावा,
म्हणून त्यांनी पुण्यात केलं ते. आणि तसेच्या तसे स्टुडिओज म्हणजे आकाशवाणीचा स्टुडिओ, आकाशवाणीची ती लॉबी, तिथे असलेला मागचा तो लोगो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्यांनी सेट डिझायनरकडून खूप छान पद्धतीने केलं. त्यांचं घर पण त्यांनी छान केलं होतं. सो अशा सगळ्या गोष्टी जमवून आणल्या त्यांनी सुद्धा. आणि तो स्वतः एक खूप उत्तम आर्टिस्ट आहे, कमर्शियल आर्टिस्ट आहे. हो हो. त्यामुळे त्याच्या डोळ्यातून कुठलाही रंग सुटला नाही, कुठलंही चित्र जसं त्याला दिसत होतं तसे त्याच्या स्केचेसमध्ये त्यांनी काढलेलं तसं त्यांनी चित्रपटात उतरवलं आणि ते खूप छान केलं त्यांनी. मस्त प्रयत्न खूप छान होता. मला फक्त एकच असं एक जाणवलं ते आणि ते ठिकाण आहे. याच्यात माझा उद्देश एक, मी अगदी म्युझिकवाला आहे आणि नितांत श्रद्धा आहे बाबूजींवर आणि तसेच त्यांचे अरेंजर शामराव कांबळे. बरोबर. मला असं वाटतं ते मी तुला शेअर करतो की जसं प्रभाकर दोघांचं एक स्वतंत्र कॅरेक्टर त्यात दाखवलं आणि गीत रामायण सगळं त्यांनीच अरेंज केलं आहे. शेकडो कार्यक्रम त्यांनी केले आहेत, व्हायोलिनची साथ त्यात केली आहे. पण बाबूजींबरोबर शामराव राहिले आहेत अगदी पुढचं पाऊल किंवा सावरकरांच्या चित्रपटापर्यंत. तर शामरावांचं एक कॅरेक्टर असतं ना एखादं तर मजा आली असते. म्हणजे मला काय वाटतं की पहिला पुढचं पाऊल की जाईमंदी पिकली करवंद, काळ बदलत गेला तसं बाबूजींचं संगीत पण बदलत गेलं आणि एकाच जन्मी जणू पुढचं पाऊल शेवटचा. तर त्यात त्यांनी त्याचं ऑर्केस्ट्रेशन एकदम पूर्ण वेगळं, ते सगळी शामरावांची किमया. तर मला असं वाटलं की शामराव जर असंच एक कॅरेक्टर असतं अजून मजा आली असते. पण केलाय तो फार नाही. तुझं अगदी म्हणणं बरोबर आहे. आता कसं आहे माहिती आहे ना, काही काही गोष्टींमध्ये आपल्याला रिस्ट्रिक्शन्स पण येतात. नक्की. आणि त्याच्यामध्ये बाबूजींच्या आयुष्यातला ड्रामा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा होता. आणि त्याच्या अनुषंगाने आता गीत रामायण आल्यामुळे ऑब्व्हियसली प्रभाकर जोग आलेच, अविभाज्य भाग होता. त्याच्यानंतरची जी रेकॉर्डिंग्ज होती त्या रेकॉर्डिंग्ज विषयी गदिमा एका रेकॉर्डिंगला आहेत. हो बरोबर. पण असे शामराव कांबळ्यांचा काही किस्सा कदाचित तो त्या फिल्म मध्ये तेव्हा बसला नसेल म्हणून कदाचित तो. आणि असे बरेच म्हणजे आता कितीतरी कवींची पण केलीत की, शांताबाई शेळकेंची गाणी केलेली आहेत किंवा अजून मला बरेच जणांची त्यांनी केलेली आहेत. पण ती सगळी गाणी सुद्धा इन्कॉर्पोरेट नाही करता आली. असं बरंच झालेलं आहे. आणि तो काय म्हणतात त्याला, तो जो जर का तुम्ही तुमचा राग आला असेल, तुमचा राग असेल किंवा जर का त्याच्याबद्दलचं काहीतरी, मी तुझ्याबद्दल म्हणत नाही, मला बरेच जणांनी हे असं हे का नाही ते का नाही असं विचारलं होतं. तर तो मी काय म्हणेन त्याला की माफ करा, आम्ही सगळं नाही घेऊ शकतो त्याच्यात, असं आहे. नाही मी एकदम असं ना शामराव आणि बाबूजींच्या प्रेमापोटी मी येस ॲब्सोल्युटली आय कॅन अंडरस्टँड. आणि काय शामराव कांबळेंचं काय अरेंजमेंट होते, फारच सुंदर. कमाल, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. तू लहानपणी खरं 6-7 वर्ष तबला शिकलायस, गाणं मध्यमापर्यंत शिकलायस. तर मला थोडंसं असं वाटतं की अचानक म्युझिक सोडून पटकन अभिनयाकडे कसा काय वळलास? म्हणजे आम्हाला एक छान अभिनेता मिळाला ही गोष्ट वेगळी. नाही, मीही याचा विचार करतो आता जेव्हा विचार करायला वेळ मिळतो तेव्हा, की असं का बरं झालं असेल. तर मला गाणं खूप आवडायचं, मला म्युझिक बद्दल अत्यंत प्रेम आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात कुठलेही कठीण प्रसंग जरी आले ना तरी मी एखादं गाणं गुणगुणलं की ते प्रसंगांमध्ये 50% माझं स्ट्रेस असतो तो कमी होतो. त्यामुळे मला म्युझिक हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण जेव्हा ते व्यवसाय करण्याची वेळ आली, करेक्ट, आणि त्याहीपेक्षा माझी ओळख नाटकाशी आधी झाली, म्युझिकशी झालीच होती. पण जेव्हा मी विनय आपटेंच्या अफलातूनमध्ये दाखल झालो तेव्हा तिकडे मी प्रमुख गायक नट म्हणूनच आतमध्ये लीड सिंगरच होतो त्या, ज्याचं म्युझिक आनंद मोडकांनी केलं होतं. त्यामुळे पहिल्या नाटकापासूनच म्युझिक आणखीन अभिनय हे दोन्ही गोष्टी होत्या. आणि त्याच्या जोडीने माझ्यासाठी त्या वयात, म्हणजे तो कदाचित म्हणजे 19-20 वर्षांचा होतो मी त्यावेळेला, ज्या नवीन नवीन गोष्टी तुम्ही पाहता त्या कदाचित तुम्हाला आकर्षित करतात. त्यात विनय आपटे यांच्याबरोबर तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे बापरे, नाटक हे नुसतं फक्त सादरीकरण, एक गोष्ट घेतली नाटक बसवलं इतकंच नसतं, तर त्याच्यामागे बराच मोठा एक तामझाम असतो, जे सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं खूप गरजेचं असतं. आणि ते कदाचित मला जास्त आकर्षित करून गेलं. आणि तो अभिनय विनय आपटेचा पाहून मी भारावून गेलो आणि मला असं वाटलं की अरे आपल्याला हा असा अभिनय जमला पाहिजे.
आणि गाण्यांमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा गात होतो तेव्हा आनंद मोडकचा कटाक्ष हा होता की मला तुझी एखादी हरकत कमी आली तरी चालेल, पण त्या गाण्यातला भाव जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे, तो जास्त नीट आला पाहिजे त्या गाण्यांमधून. आणि म्हणून मग ते करता करता कुठेतरी हा आपल्याला अभिनय आला पाहिजे, मग अभिनयात कारकीर्द केली. कारण आणखीन एक आपल्याला आता जर का तू 91 सालचा एक काळ आठवलास तर तेव्हा जस्ट असे काही अल्बम्स वगैरे अजून इतके मोठ्या प्रमाणात आलेले नव्हते, येत नव्हते. आणि चित्रपट संगीतात आता म्हटलं की एवढी मोठी मोठी माणसं गाणारी आहेत, त्याच्यात आपला निभाव कुठे लागायचा. इथे निदान काय आहे, मला एक नाटक नावाचं एक माध्यम तरी आहे ज्याच्यातून माझा अभिनय मी सातत्याने करत राहू शकतो आणि त्याच्यातून मी गात सुद्धा राहू शकतो. म्हणून मग मी अभिनयाचं क्षेत्र निवडलं. आणि ज्या मॅक्सिमम माझ्या आधी सुरुवातीच्या नाटकांमध्ये ज्या नाटकांमध्ये मी कामं केली त्या नाटकांमध्ये मी गात सुद्धा होतो. त्यामुळे माझं दोन्ही पॅशन जे आहेत त्या मला एकत्रित मिळत होता. आता तू अफलातूनचा उल्लेख केला, ज्यात तू गायलास पण अभिनय पण केला. त्यानंतरही खूप नाटकं म्हणजे जवळपास 16-17 नाटकं सहज तू केली असशील. हो, माझी खूप जास्ती असते. म्हणजे मी एक सहज एक आकडा गेला, पण मोरूची मावशी आहे, श्री तशी सगू आहे, म्हणजे असे बरेच गाजलेली नाटकं आहेत. गुजराती नाटकं आहेत, इंग्लिश नाटकं आहे. म्हणजे कदाचित हे माहिती नसेल प्रेक्षकांना, इंग्लिश नाटक. एक तर हे सगळं टाइम मॅनेजमेंट कसं तू करायचास? कारण नाटक म्हटलं की महिना 2-2 महिने रिहर्सल, ते म्हणजे बरेचदा रात्री 9 नंतर रिहर्सल. नाट्यक्षेत्र तसंच असतं, उशिरा सगळ्यांचे व्याप संपले की मग ते येणार रात्री उशिरापर्यंत रिहर्सल, ते प्रवास, किमान 12-15 प्रयोग महिन्याला. हे शेड्यूल तू कसं काय करत होतास? नाही, कसं आहे की सगळ्या गोष्टी एका वेळेला जरी का चालू नसल्या तरी सुद्धा एक काळ असा होता जेव्हा श्री तशी सौ मुळात 2000 सालची गोष्ट आहे, 2000 सालानंतरची. आणि त्याच्या आधी आम्ही मालिकांमध्ये आणि फक्त नाटकाचे प्रयोग करत होतो. पण ते प्रयोग करून ही धावपळ करण्याची एक वेगळी उर्मी होती. आणि आपल्याकडे काम आहे आणि आपल्याला काम करता येत आहे याच्यासारखा दुसरा आनंद नव्हता. खरंच आहे. बरं, आमचे आदर्श कोण होते? तर मी वंदना गुप्त्यांबरोबर काम केलं, मी मोहन जोशीबरोबर काम केलं. आता ही मंडळी ना कधीच मला थकलेली दिसली नाहीत बघ. त्यांनी कितीही कामं केली ना तरी सुद्धा ती फ्रेश असायचे. अगदी अगदी. तर तुम्हाला असंच वाटत राहतं ना तुम्ही पाहता तेव्हा की अरे हे लोक नाही थकत आहेत, आपण कसं थकून चालेल. त्यामुळे ते जे काही टाईम मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी कधी कधी लोकांच्या शिव्याही खाव्या लागल्या आहेत मला की बाबा तू आता नाटकाच्या प्रयोगांना तारखा देत नाही आहेस कारण तू शूटिंग करतोयस, किंवा शूटिंगवाले म्हणतात की अरे आम्हाला बाकीचे कलाकार मिळत नाहीत आणि तुझे नेमका दौरा लागलेला आहे. दादा पुता करून कसं तरी करून की बाबा तुम्ही काळजी करू नका, जर का मी रात्री पुण्याला प्रयोग करतोय, सकाळी 7ची शिफ्ट लावले, मी पोचतो, तुमचं काम कुठेही मी हॅम्पर होऊ देणार नाही. मी सकाळी 5 वाजता शिवाजी मंदिराला जाऊन तिथून सायनहून रिक्षा करून घरी जाऊन आंघोळ करून 7 वाजताच्या शिफ्टला परत मी शूटिंगला. हे सगळं करावंच लागतं आणि ते केलं, त्यामुळे आनंदाने केलं. आणि मुळात मी म्हटलं तसं की काम असलं ना की थकवा जाणवत नाही. अगदी खरं. तुम्ही बसलात ना रिकामे की तुम्हाला असं वाटतं थकलो मी आता, तर मला असं वाटतं की तोपर्यंत ते काम करतोय मी तोपर्यंत मी कधीच थकणार नाही. क्या बात आहे. म्हणजे अशोक पत्की आहे उदाहरण. ॲब्सोल्युटली. आता ते 84 कंप्लीट झाले, तर त्यांना मी शुभेच्छा द्यायला फोन केला. म्हणलं काय काका तुमच्यासारखं आम्हाला होता आलं पाहिजे. त्यामुळे अरे मी तरुण आहे, माझी बायपास झाली आहे त्यामुळे माझा हार्ट आता तरुण आहे. म्हणजे ॲप्रोचच किती पॉझिटिव्ह ना. ही जे सगळे तू नाटकांची नावं घेतली त्यातलं तुझं आवडतं नाटक कुठलं? त्या वेळेचं ते नाटक अर्थातच आवडीचं असतं. कारण मला असं वाटतं की आवडीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे काय म्हणता येईल की जेव्हा मी अफलातून करत होतो तेव्हा मला अफलातूनसारखं दुसरं नाटक नाही असंच वाटत होतं. रेट्रोस्पेक्टिव्ह सुद्धा बघितलं तरी सुद्धा माझ्यासाठी कायम अफलातून हेच महत्त्वाचं आणि आवडतं नाटक असणार आहे. कारण ते माझं पहिलं नाटक होतं ज्याने मी रंगमंचावरती पहिल्यांदा पाय ठेवला. त्यामुळे तेच नाटक माझ्यासाठी कायम माझं अतिशय आवडतं असं नाटक राहील. पण आत्ताचं मी सूर्याची पिल्ले करतो, मला ते नाटक खूप आवडतं. त्या वेळेला म्हणून मी म्हटलं ना की त्या वेळेला ना ते नाटक आवडत असतं म्हणून तुम्ही करत असता. म्हणजे जसं आधी मी अफलातून केलं, मोरूची मावशी केलं, चार चौघी केलं, कशी मी राहू तशीच केलं, असेच आम्ही सारे केलं, श्री तशी सौ केलं, एकदा पाहावं करून केलं, हीच तर प्रेमाची गंमत. ही जेव्हा ही नाटकं करत होतो, व्यक्ती आणि वल्ली केलं आत्ताच 13 साली वगैरे, तेव्हा ते नाटक खूप प्रिय होतं मला. आत्ताचं माझं सूर्याची पिल्ले
माझा अख्खा उपक्रम हर्बेरियमचा, ज्याच्यामध्ये मी 5 नाटकं केली, त्याच्यात मी काम करत नव्हतो, पण तरीसुद्धा मी ती माझ्या कायम हृदयाच्या जवळची असतील. सूर्याची पिल्ले, लहानपण देगादेवा, हमीदाबाईची कोठी, आंधळ दळते आणि झोपी गेलेला जागा झाला, आणि नंतर पती गेले ग काठेवाडी. बरं, आता ही हर्बेरियममधली माझी नाटकं, आणि त्याच्याबरोबरीने अमर फोटो स्टुडिओ. त्यामुळे आता ही सगळी माझी आवडतीच नाटकं आहेत. मी असं डावं उजवं त्यात करू नाही शकत. तो आता हर्बेरियमचा उल्लेख केला, ते काय प्रोजेक्ट होतं नेमकं? हर्बेरियम नावाचा प्रोजेक्ट मी केला होता 2010 साली. माझ्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली, आणि एकूण नाटकाचे कंटिन्युअसली मी प्रयोग करत होतो, आणि प्रेक्षकांनाही भेटायचो किंवा माझ्या समकालीन नटांनाही भेटायचो. पण आम्ही नेहमी म्हणताना असं म्हणायचो की अरे अमुक अमुक याचं नाटक पाहिलंस का, काशीनाथ घाणेकरांचं लाल्या पाहिलंस का? तर आम्ही पाहिलेलं नाही दुर्दैवाने. किंवा तुम्ही पणशीकरांचं तुम्ही नव्हेच, ते आम्ही पाहिलं होतं, कारण पणशीकर खूप वर्ष ते करत होते. पण अशीच बरीच नाटकं, भक्तिताईंचं नाटक, डॉक्टर लागूंचं नटसम्राट पाहिलंय का वगैरे, ही सगळं बोलायचो. आता अशी नाटकं का होत नाहीत? आणि ही जी जुनी नाटकं आपण ज्याच्याविषयी इतकं बोलतो, ती नाटकं आपल्याला कशी पाहायला मिळतील? तर ती DVD स्वरूपात मिळतील. पण नाटक म्हणून त्या स्टेजवरती जिकडे 3 बेल होत आहेत, पडद्याच्या मागे काय चाललेलं आहे त्याची प्रेक्षकांना उत्सुकता, प्रेक्षक किती आले असतील याची कलाकारांना उत्सुकता, आणि हे जे एक केमिस्ट्री आहे, त्या सेटअपमध्ये आपल्याला ही नाटकं का पाहता येत नाहीत? म्हणून मला तसं वाटलं की आपण ही जी नाटकं आहेत, ज्या रंगभूमीविषयी आपण इतक्या अभिमानाने बोलतो की आमची 150 वर्षाची परंपरा आहे, त्याच्यातली आपण एक 4-5 नाटकं तरी पुन्हा एकदा करूया, असं मला वाटलं, की जेणेकरून एक नट म्हणून सुद्धा मला त्या काळाचा जो अभिनय आहे तो मला करून पाहावा लागेल, तर माझ्यामध्ये काहीतरी फरक होईल ना. मी कम्फर्टेबल आहे आत्ताचा माझ्या अभिनयामध्ये, पण जर का मी ज्याच्यात कम्फर्टेबल नाही आहे ते करून पाहिलं तर मला काहीतरी शिकता येईल, काहीतरी वेगळं मी करीन, अशा सगळ्या नटांना वाटेल, लेखकांना कळेल मुळात त्या नाटकं कशावरती आधारलेली होती, 3 अंक होते तर त्याचा सेटअप कसा होता, 3 अंक का असायचे, मग त्या स्टोरीची विभागणी कशी असायची, ह्या सगळ्याचा त्याचं नाटकाचं एक क्राफ्टिंग असतं विशिष्ट. तर हे क्राफ्टिंग कसं असायचं हे आता कोणी नाटक वाचायला सांगितलं तर कोणी वाचणार नाही. मग आपण ती करूया म्हणून मग मी 5 नाटकं, आणि माझे 5 समकालीन दिग्दर्शक, काही माझ्यापेक्षा सिनियर होते, अर्थात प्रतिमा कुलकर्णी, विजय केंकरे, ही मंडळी सिनियर होती, पण मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, केदार शिंदे, आता ही तर आमच्या बरोबरची सगळे, केदार सुद्धा खूप तरी ज्युनियर. पण ही सगळी मंडळी, या सगळ्या मंडळींना मी विचारली कल्पना. गिरीश जोशी आधी करणार होता, पण दुर्दैवाने रसिका तेव्हा आजारी पडल्यामुळे त्याला त्याच्यातून बाहेर पडावं लागलं, नाही तर गिरीश असणार होता एक दिग्दर्शक. मग या दिग्दर्शकांना मी सांगितलं की एरवी कसं होतं की एखादा माणूस तुमच्याकडे गोष्ट घेऊन येतो निर्माता आणि सांगतो की हे तू दिग्दर्शित करशील का. तर आता मी उलट तुम्हाला प्रश्न विचारतो की या 150 वर्षाच्या रंगभूमीच्या स्पॅनमधलं तुम्हाला, किंवा 60च्या आधीची जी नाटकं आहेत, 60sच्या आधीची किंवा त्याच्यात त्या सुमाराशी त्या दशकातली, त्याच्यातलं कुठलं नाटक तुम्हाला एक चॅलेंज म्हणून करायला आवडेल? आणि मग ती नाटकं आम्ही त्यांच्याकडून मी सांगितली त्यांना करायला, आणि मग ही अशी नाटकं पुढची झाली. हा तो उपक्रम होता, त्याला हर्बेरियम असं नाव दिलं होतं मी, आणि तो 1.25 वर्ष मी चालवला, आणि त्याचे फक्त 25 प्रयोग करायचो. त्यामुळे एक नाटक झालं की त्याचे फक्त 25 प्रयोग बंद, दुसरं नाटक 25 प्रयोग, असे मी 125 प्रयोग त्या काळात 2010 ते 2012 साली केलं. आणि त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला, तुडुंब गर्दी केली, सगळे प्रयोग हाऊसफुल झाले. म्हणून मी खरं तर त्या 5व्या प्रयोगापर्यंत पोहोचू शकलो, कारण मी काही धनाढ्य असा फायनान्सवाला माणूस नाही की जो मी हे सगळं मॅनेज करू शकेन. त्यामुळे ते प्रेक्षकांच्याच सपोर्टमुळे पुढची नाटकं मी करू शकलो. वा, हे झालं नाट्यक्षेत्राबद्दल. तुझा पहिला चित्रपट कुठला? आत्मविश्वास. क्या बात आहे. सचिन पिळगावकरांचा. वा वा. आणि तू तिथं मी वगैरे सगळे तुझे ते नंतरचे चित्र, नंतरचे 98 सालच्या सुमारास मला वाटतं आम्ही तू तिथे मी केलं. आत्ता आपण सचिनजींचं नाव घेतलं, आत्मविश्वास, फार सुंदर सिनेमा होता तो. मला थोडंसं तुला हे विचारायचं आहे की आता सध्याचा जो ट्रेंड, कुठला सिनेमा चालेल कुठला नाही काही कळतच नाही. म्हणजे त्या सचिनजींनी इतके वर्षांनी आत्ता पुन्हा नवरा माझा नवसाचा पार्ट 2 केला, तुडुंब गर्दी. एक काळमध्ये असा होता की देऊळ बंद, काकस्पर्श वगैरे या सिनेमांनी ट्रेंड चेंज केला होता. मग मध्येच एकदम सैराट आला, त्याचा एक वेगळा प्रकार होतो, तोही गाजला. पुन्हा आता कट्यारने एक वेगळा माहोल केला. आता सचिनजींचा हा चित्रपट इतका गाजला, पण
काही छान छान चित्रपट जसं फुलवंती वगैरे आहेत, मनापासून केलेले चित्रपट, पण मग काही वेळेला गर्दी होते, काही वेळेला नाही होत. असं का होतं? तुझं काय मत आहे? नाही, मला खरं सांगू का की आता मी एक कलाकार आहे आणि मी ह्याचं ज्याच्यावरती विचार करून सुद्धा मला असं लक्षात आलं की असं जे म्हणतात ना लोक की यांना बरोबर प्रेक्षकांची नाडी कळली वगैरे, तर ते काही फार खरं आहे असं मला वाटत नाही. कारण शेवटी ना तो कलाकार मनापासून त्याची एक कलाकृती करतो आणि त्याला प्रेक्षक प्रतिसाद द्यायचा असला तर ते भरभरून प्रतिसाद देतात. त्यामुळे हे आपण इतक्यावरती सोडलं ना तर आपण आपली कला ज्या पद्धतीने आपल्याला करायची ती करत राहू. जर का आता म्हणजे कसं आहे की मालिकांमध्ये सुद्धा क्रिएटिव्ह लोकांचं महत्त्व थोडं कमी आणि मार्केटिंगच्या लोकांचं महत्त्व थोडं जास्त. म्हणजे TRP किती आहे याच्यावरती जर का तुमची गोष्ट ठरणार असेल तर तुमची गोष्ट किती रंगेल याच्याविषयी मला शंका आहे, किंवा ती किती लोकांपर्यंत नक्की पोचेल आणि लोकांना नक्की आवडेल याच्याविषयी मला शंका आहे. त्यामुळे क्रिएटिव्ह माणसांनी त्याची क्रिएटिव्ह गोष्ट जी आहे ती क्रिएटिव्हली करत राहावी. मार्केटिंगवाल्यांचे थोडेसे सजेशन्स घ्याव्या, पण जर का तुम्ही कम्प्लिटली त्याच्या आहारी गेलात, कारण बऱ्याच वेळेला असंही होतं ना रे की मार्केटिंगच्या आहारी जाऊन लोक काय काय करतात आणि नंतर लोक भुलले आणि त्यांनी ती कलाकृती पाहिली आणि त्यांना नाही आवडली, तर मग कशावरतीच विश्वास बसत नाही लोकांचा. त्यामुळे आपण प्रेक्षकांना तरी काय दोष देणार? बरोबर. त्यामुळे त्याला एक सगळा सारासार विचार होऊन कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे एखाद्या फिल्ममध्ये मी फक्त सिनेमॅटोग्राफी सॉलिड दिली, पण गोष्टीचं काय? बरोबर. त्यामुळे गोष्ट उत्तम पाहिजे, त्याचे संवाद उत्तम पाहिजे, त्याचं दिग्दर्शन उत्तम पाहिजे, त्याची सिनेमॅटोग्राफी उत्तम पाहिजे, त्याचं साऊंड उत्तम पाहिजे, त्यातले कलाकार उत्तम पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जमून येतात तेव्हा मग तो चित्रपट उत्तम येतो आणि प्रेक्षक त्याला दाद देतात, नाही देत हा शेवटी काय आहे, तो आपण त्याच्यावरती काही बोलू शकत नाही किंवा त्याच्यावरती काही सोल्युशन निघू शकत नाही. म्हणजे जसं काही रोगांचं निदान हे डॉक्टरना सुद्धा माहीत नसताना ते फक्त म्हणतात की मी फक्त एवढंच करू शकतो की तुला विटॅमिन्स देऊन तुझं इम्युनिटी वाढवू शकतो. तसं आपण फक्त काही गोष्टी घेऊन इम्युन व्हावं या गोष्टीला आणि आपली कलाकृती करत राहावी. तू अनेक उत्तम दिग्दर्शकांबरोबर काम केलं. सुरुवातच सचिन पिळगावकर, महेशजींबरोबर तू आई सिनेमा केलायस. आपल्या सगळ्यांचा मित्र, म्हणजे माझा जो मित्र होता त्याच्यावर मी नाटकांमधून वगैरे खूप कामं केली. आणि तोही नागपूरचा, मी नागपूरचा, म्हणजे संजय सुरकर. तू तिथं मी सारखा सिनेमा केलाय. मला तेच पुन्हा असं वाटतं की तो काळ पुन्हा यावा, इतकं छान छान असं एक वाटायला लागलं की आशेचा किरण म्हणतात ना, की आता सचिनजींचा सिनेमा पुन्हा. एक तू महेशजींची छान फिल्म केली आहे वाडा, त्याचं काय, कधी रिलीज होणार वगैरे काही कल्पना? आता ते महेशजीच उत्तर देऊ शकतात त्याचं. कारण खरंच म्हणजे आता त्याचं काम, माझं काम संपलेलं आहे. मी त्याच्यात जो अभिनय होता तो केलेला आहे, डबिंग असतं ते सुद्धा पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने तो चित्रपट पूर्ण करून आम्ही तयार आहोत. आता त्याच्यामागे टेक्निकल अडचणी काय आहेत या खरंच मला मागे महेश म्हणाला होता की त्याच्यात काहीतरी त्यांना ते DI वगैरे असतं, डिजिटल काहीतरी इमेजिंग करायची होती, तर त्याच्यासाठी तो काही काळ थांबला होता. मग आता त्याच्यात परत टेक्नॉलॉजी बदलते, तर त्यामुळे आता मग ते आताच्या टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने आधुनिकीकरण करून अजून काही करायचं आहे का वगैरे काहीतरी टेक्निकल इश्यू आहे मला वाटतं त्याच्यात, आणि तो रिझॉल्व्ह करतोय महेश. त्यामुळे मी पॉझिटिव्ह आहे, असे बोट क्रॉस ठेवलेत, फिंगर्स क्रॉस, की तो महेश लवकरच रिलीज करू शकेल. व्हावा. मला आता एक प्रश्न असा विचारायचा आहे की आमच्या वहिनी साहेब म्हणजे अपर्णा त्या कुठे भेटल्या, कशा भेटल्या? ती मला कॉलेजमध्ये असतानाच भेटली. म्हणजे मी 12वीत आणि ती 11वीत. तुमचं तेव्हापासूनचं काय म्हणतात एकदम घट्ट असं प्रेम एकमेकांवर, लव्ह मॅरेज म्हणजे. ॲब्सोल्युटली. आणि तेव्हापासून आम्ही 7-8 वर्ष एकत्र होतो. आणि जेव्हा मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि या क्षेत्रात यायचा निर्णय करण्याच्या अशा वर्षवरती होतो, त्या वर्षी आम्ही लग्न केलं. 91 साली आमचं लग्न झालं. त्यामुळे तेव्हापासून ती ॲक्च्युली माझा खूप मोठा सपोर्ट आहे. ती होती म्हणून ते सुरुवातीचा जो काळ होता तो माझ्यासाठी सुसह्य होता. पण मला सांग, तू कॉलेजमध्ये लायब्ररीत बसणं आणि मग असं कधी झालंय का की अपर्णा वहिनी आमच्या आल्या आहेत आणि हातातलं ते
तांब्याचं कडं वाजवलंय वगैरे असं असं काही झालंय का? मग असं आम्ही करायचो आम्ही आमचं. आणि काय म्हणजे काय होतं ती साईन? ते नाही, मुळात काय आहे की आम्ही त्या काळातले प्रेमवीर आहोत, ज्या काळात डेटिंग बिटिंग काही नव्हतं किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं की आपल्या घरी कधीही कळेल अशी भीती असलेलीच माणसं आजूबाजू, आपल्या ओळखीचीच माणसं सगळीकडे असायची. त्यामुळे भेटायचं कुठे तर कॉलेजमध्येच भेटायचं, कॅन्टीनच्या बाहेर भेटायचं किंवा लायब्ररीत भेटायचं. पण लायब्ररीत बोलता येत नाही, बरोबर. त्यामुळे मग वर्गाच्या तिचा वर्ग सुटायच्या वेळेला आपण तिकडे उभं राहायचं. मग ती आली की मग तिच्यावर थोडंसं तेवढंच 1-4 पावलं चालत खाली उतरायचं. मग ती गेली चालत चालत तिच्या मैत्रिणींबरोबर की आपण आपलं उसासे सोडत तिकडे उभं राहायचं. पण ती काही साईन होती का कडं? माझी साईन ऍक्च्युली आम्ही शिटीवरती आमचा अख्खा ग्रुप जो आहे ना तो अशी एक शिट्टी वाजवायचो. कशी? वा. ही शिट्टी वाजली की आम्ही सगळे कुठूनही एकमेकांकडे बघायचो. आणि हेच नंतर तिलाही सवय लागली. अजूनही माझी मुलं सुद्धा जर का कुठे त्यांना मला घरातून सुद्धा कुठे असतील किंवा खाली असतील तर मी त्यांना शिट्टी मारली की त्यांना कळतं की बाबा बोलवत आहे. वा. म्हणजे ते फक्त अपर्णापुरतं आता मर्यादित न राहता माझ्या पुढच्या पिढीपर्यंत गेलेलं आहे. काय तुझी मुलं? मला वाटतं तुला एक मुलगा? माझी एक मुलगी आणि मुलगा. माझी मुलगी गुगलमध्ये आहे आता सध्या. ती UX UI डिझायनर आहे आणि ती बँगलोरला असते. लग्न झालंय तिचं सुद्धा. आणि ती हैदराबादला दिली आहे ती. म्हणजे आमचा जावई तेलुगू आहे. बरं. तर निखिल म्हणून. तर तो आणि ती आता दोघे जण बँगलोरला राहतात नोकरीनिमित्त. आणि माझा मुलगा पण डिझायनर आहे, व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि स्ट्रॅटेजिक ब्रँडिंगचा तो स्टुडंट आहे, ग्रॅज्युएट आहे म्हणजे. आणि तो करतोय, एक नोकरी करत होता, आत्ताच ती नोकरी सोडून तो थोडंसं ट्रान्झिशन ह्याच्यामध्ये आहे. या क्षेत्रात काही त्याला आवड आहे का? त्याला सिनेमॅटोग्राफीची खूप आवड आहे. वा. त्यामुळे त्याला सिनेमॅटोग्राफी आवडते, त्याला नाटकं बघायला आवडतात. वा. त्यामुळे बघूया आता काय त्याचा मार्ग काय सापडतोय त्याला, ते तो शोधतोय. तुझ्याबद्दल ना सर्वांचं एक मत आहे, सर्वानुमते असं म्हणतो ना आपण. चांगलं आहे ना? चांगलं म्हणजे तेच मी तुला सांगतोय की जसा तू पूर्वी दिसत होतास तसाच तू आत्ता दिसतो. म्हणजे ठीक आहे एज प्रमाणे थोडे केस पांढरे होणं, पण एक फ्रेशनेस जो असतो ना, एज अजिबात जाणवत नाही. याचं काय रहस्य आहे? मला वाटतं की हे कौतुक तुम्ही करत राहा तोपर्यंत मी असंच दिसत राहीन. आणि ते कौतुकच मला खूप एनर्जी देतं, ऊर्जा देतं. आणि असं वाटतं की त्यांनी आपण म्हणजे म्हटलं ना की एखाद्या गायकाचं पहिलं गाणं वाईट झालं असेल पण तरीसुद्धा जर का त्याला टाळ्या आल्या, आणखीन कोणी शेजारच्यांनी सांगितलं की ती हरकत मात्र खूप छान घेतलीस तू, तरीसुद्धा त्याला असं वाटतं ना की अरे काही हरकत नाही, बाकीचं गाणं वाईट झालं तरी ती हरकत आवडली आहे ना, पुढचं गाणं म्हणण्यासाठी त्याला एक उर्मी मिळते. तसंच मला असं वाटतं की हा एक कौतुक आहे. आणि मी अगदीच डिस्कार्ड करणार नाही या फक्त एवढ्याच कारण देऊन, पण मी असंही म्हणेन की त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एकतर आईवडिलांची पुण्य आहे किंवा त्यांचे जीन्स आहेत, त्यामुळे कदाचित ते एक मोठं कारण आहे. आणि त्याच्या पुढे मग आपलं आयुष्य कसं जगायचं, ते जगत असताना काय निर्बंध पाळायचे, व्यायाम किती करायचा, खायचं किती, काय खायचं, तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या मी कटाक्षाने पाळत आलो आहे. आणि कदाचित त्याच्याचमुळे हे सगळं असेल असं वाटतं. तुझ्या एका मैत्रिणीचं मत वेगळं आहे. त्यांचं असं मत आहे की त्याची प्रचंड झोप, हुकमी झोप, हे त्याचं म्हणजे चिरतारुण्य जे म्हणतात ना त्याकरता एक तो असं घडलं होतं ना की तू एकदा तुला मस्त सॉलिड झोप लागली आणि कोणाला म्हणजे तू अचानक दिसेन असा झाला, खूप शोधलं, मग कोणाला तरी लक्षात आलं बहुतेक का झोपला असेल आणि ते वरती व्हेंटिलेटरमधून ते ओपन करून एक सचिन नावाच्या पोराला आत सोडून तुला उठवलं. असं खरंच घडलं होतं? खरंच घडलं होतं. म्हणजे मला अख्खी बेल जळली होती. माझी आई, काय सांगतो, मी आमच्या आतल्या खोलीत जाऊन धाराडूर झोप, मला झोप खूप प्रिय आहे, ज्याच्यावरूनच म्हणजे मुख्यत्वे माझी आणि माझ्या बायकोचं भांडण फक्त याच गोष्टीवरून जास्त होतं. कारण मला कुठेही कधीही आणि कितीही वेळ झोप लागू शकते. आता ती थोडीशी रिस्ट्रिक्ट झाली. मी दुपारी जर का जास्त झोपलो असेल तर रात्री उशिरा लागते, हे थोडंसं होत असेल, पण मला खूप क्लास झोप लागते. आणि मी तसाच लहान होतो, शाळेत होतो मी तेव्हा, तसाच मी एकदा झोपलो होतो आणि माझ्या आईने बेल वाजवून ती बेल जळली. शेवटी काळजी वाटून वरचा व्हेंटिलेटरचा एक गज कापून एका लहान मुलाला आतमध्ये पाठवून त्या आतून दरवाजा उघडला, आतमध्ये येऊन मला असं उठवलं. घाबरली होती ती.
मी मस्त पलंगावर झोपलो होतो, असं उठवलं आणि मी उठल्यावरती 2 सान अशा माझ्या मुस्काटात बसल्या. त्यामुळे ही अगदी खरी गोष्ट आहे आणि खूप छान झोप आहे, मला हुकमी झोप आहे. पण चांगलं आहे ना, लोकांना झोप येत नाही हा त्यांना त्रास असतो, म्हणजे कदाचित हे सुद्धा एक कारण असेल माझ्या फ्रेश दिसण्याचं. नाही खरं आहे, पण राहा असाच फ्रेश राहा, छान. तुला अजून बाईक वेट तुझं आहे अजून, पूर्वी होतं ते? कारण असं ते मी ऐकलं की 4-4 जण तुम्ही तुझ्या मित्राच्या कुठेतरी बंगल्यावर गेले आणि तिथे काहीतरी जबरदस्त ऍक्सिडेंट होता वाचलं. काय झालं होतं? नाही, मी राजेश जाधव म्हणून माझा मित्र आहे, महेश चाफेकर आणि श्रीकांत गुर्जर, असे आम्ही 4 जण 2 बाईक्सवरती निघालो होतो पालघरला मित्राच्या घरी जायला. आणि आम्ही असे त्या वेळात जात होतो हायवेवरून आणि आमचा जो महेश म्हणून मित्र आहे तो जरा जास्तच डेअरिंगबाज होता. तर त्यांनी अशी गाडी काढली होती त्यावेळेला, म्हणजे मला अजूनही आठवतोय तो प्रसंग. ट्रक्सच्या आणखीन एका अँबॅसेडर गाडीच्या मधून त्याने अशी गाडी काढली. तो गाडीवाला पण जोरात होता. तर आम्हाला असं आम्ही दोघंही म्हणजे आम्ही ट्रकच्या समजा या बाजूनी ओव्हरटेक केलं, त्यांनी तो त्या 2 गाड्यांच्या मधून त्यांनी ओव्हरटेक केलं. तर आम्हाला असं आम्ही रेअरव्ह्यूमध्ये बघत होतो की बापरे काय आता होईल की काय, असं कापडलेलं होतं ना तसं झालं होतं. पण नशिबाने तो त्यातून सुखरूप पुढे आला आणि आम्ही नंतर त्याला खूप झापला अर्थातच. मग त्याच्यानंतर आम्ही असे कधी गेलो नाही. पण हे असे ते काही वेळेला तारुण्याच्या कैफात किंवा धुंदीत तुम्ही चुकीच्या गोष्टी करता ना, त्यामुळे मी कधीच तसं कोणाला ॲडवाईज करत नाही. आणि तुम्ही सुखरूपच बाईक चालवली पाहिजे बाबा. आणि मला असं वाटतं की ती कैफ जेव्हा तुम्हाला येते ना, तेव्हा तुम्ही फक्त एवढाच विचार करा की घरी आपले आईवडील पाहतात. खरंच आहे. नाट्यक्षेत्र आणि चित्रपट क्षेत्राबद्दल आपण बोललो तशा तुझ्या खूप गाजलेल्या मालिका आहेत. असंभव आहे, अवंतिका आहे, कुंकू आहे, म्हणजे त्याही मला वाटतं 25-30 मालिका सहज असतील. पुन्हा मला त्यात थोडंसं असं वाटतं की तुझ्यासारखा एक उत्तम अभिनेता म्हणजे जेव्हा सिरियल तुम्ही जेव्हा करता तर मला वाटतं निदान 15 दिवस 20 दिवस तर शूटिंग नक्की राहत असेल. हो. म्हणजे लीड कॅरेक्टरमध्येच केव्हाही. तेव्हा जर एखादी ऑफर आली चित्रपटाची आणि अगदी जवळ, म्हणजे आता विनय आमटेजी नाही आहेत पण तसे तुझे जवळचे लोक महेश जे आहेत किंवा आणखीन कोणी, त्यांनी तुला चित्रपट विचारला, मग ते डेटचं कसं काय ॲडजस्टमेंट? आणि नाही, त्या ॲडजस्टमेंट्स आहेत ना, त्या मी मगाशी म्हटलं तसं की त्या अशा अधिकारवाणीने तुम्ही मला डेट्स पाहिजे असं जर का म्हटलं ना, तर सगळेजण समोरचाही अधिकार गाजवू शकतो. पण त्या जर का सामंजस्याने तुम्ही दोघांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न केलात ना, तर त्या सगळ्या तारखांमधून तुम्हाला वेळ नक्की मिळू शकतो. आता माझे जेव्हा मी जे काही माझ्या आधीचे मालिका चालू असतानाचे जे चित्रपट झाले त्या सगळ्यांचे डेट्स मी सगळ्यांना सांभाळूनच करायचा प्रयत्न केला आहे. कधी कधी याच्याकडे रात्रभर शूटिंग करून दुसऱ्या दिवशी यांच्याकडचं शूटिंग सुद्धा केलेलं आहे. पण ते करावं लागतं आणि ते केलेलं आहे. आणि पण ते तसंच की सोडलं पाहिजे ना, असं नाही, सोड यार, पटकन जाऊन येतो, तू काळजी करू नकोस, तुझं काम मी करीन, मी येणार, तू घाबरू नकोस, मला फक्त हे 4 दिवस मला तू दे. ते 4 दिवस मी त्यांना सांगतो की मी तुमच्याकडे 4 दिवस देईन, मग 4 दिवस परत तुमच्याकडे करीन, मी तुमचेही एपिसोड अडायला नकोत आणि मी परत 4 दिवसांसाठी जाईन. मग कधी कधी ते सांगतात की नाही अरे पण आपलं रात्रीचं शिफ्ट आहे, ठीक आहे मी रात्री येतो ना, कशाला काळजी करतोस, मी दिवसभर तिकडे शूटिंग करेन, तिकडून प्रवास करून इथे येईन, तुझं शूटिंग करेन, काही हरकत नाही आहे. तर हे असं जर का तुम्ही सामंजस्याने गोष्टी सोडवायचा प्रयत्न केलात तर बऱ्याच गोष्टी सुटू शकतात. आपण तारेवरची कसरत आहे सगळी. ॲब्सोल्युटली. आणि पूर्ण दिवसभर शूटिंग करायचं, गरज पडली तर रात्रीची शिफ्ट करायची आणि पुन्हा कॅमेऱ्यासमोर फ्रेश दिसायचं, किती अवघड आहे. खरंच अवघड आहे. खरंच. एक लीड रोल असलेली एखादी जर मालिका असेल तर साधारण महिन्यात किती दिवस? 20 ते 25 दिवस लागतात मालिकेमध्ये जर का असलं तर. आताच्या मालिकांमधले जर जे कलाकार आहेत ते 30च्या 30 दिवस काम करत असतात बिचारे. कमाल. खूप काम करतात आणि पर्यायच नाही. कारण जर का तुम्हाला रविवार सोडला तर 26 दिवस जर का एपिसोड दाखवायचा असेल तर तुम्हाला 26 दिवस तरी मिनिमम काम करावंच लागतं ना. बरोबर. आणि मग त्याच्यात परत पुढचे एपिसोड आपल्याला करायचे असल्यामुळे ते 30च्या 30 दिवस काम करतात. आपल्याकडे खरंच सांगतो खूप अंडररेटेड आहेत मालिकांमधले कलाकार, पण मालिकांमधल्या कलाकारांचं खरंच कौतुक आहे. इट इज नॉट इझी. ही सोपी गोष्ट नाही आहे. मालिकेत काम करणं, मालिकेशी एखाद्या कमिटमेंट ठेवून तुम्ही काम करणं हे खरंच सोपं नाही.
म्हणजे ते निर्मात्यासाठी सुद्धा सोपं नाही आहे, दिग्दर्शकासाठी नाही आहे, ते कलाकारांसाठी नाही आहे, कोणासाठीच नाही. कारण त्याला खूप हायली रेट करायला पाहिजे आपण सगळ्यांनी, असं मला वाटतं. जर का एखादा कलाकार मालिकांमध्ये असेल ना, तर ही इज वर्किंग मोर दॅन हिज कपॅसिटी. बापरे, हे एक फॅक्ट आहे. हे रसिकांना कळतच नाही, म्हणजे पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत, काही कारण नाही पोहोचणं. एक्झॅक्टली. पण म्हणून मी मुद्दामून ते अंडरलाईन करतो की सिनेमाचं म्हणा ना, सिनेमाचं सुद्धा 2 महिने 3 महिन्यांचं शेड्यूल असतं. कधी कधी अगदीच इंटिरियर्समधल्या गोष्टी असतात ना, त्याच्यासाठी खूप त्यांना सुद्धा कष्ट करावे लागतात, नाही अशातला भाग नाही. पण हे कसं आहे, याला तुम्हाला कालमर्यादा अशी काही नाही ना, की माझं एका महिन्यात संपणार आहे, मी 1 महिनाच खूप राबायचं आहे आणि मग मला आराम मिळणार आहे, असं सांगता येत नाही. जोपर्यंत ती मालिका तुमची TRP 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, कमी असली तर तुम्हाला तो वाढवण्यासाठीचा प्रयत्न असतो, 1 नंबर असली तर ती 1 नंबरवरती राहील कसा त्याच्यासाठीचा प्रयत्न असतो. त्यामुळे तो प्रयत्न जोपर्यंत ती मालिका चॅनल बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती करायचीच आहे. मग ती 6 महिने असेल किंवा 5 वर्ष असेल किंवा 7 वर्ष असेल. म्हणजे कविता लाडवकर या लोकांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. तिने 2 प्रेग्नन्सीज सुद्धा मालिकां चालू असताना तिचे 2 मुलांचा जन्म आहे. 4 दिवस सासूचे. कमाल आहे की नाही? कमाल आहे की कसं काय. रोहिणीताईंसारखी एवढी मोठी ऍक्टर, ती सुद्धा त्या मालिकेमध्ये इतके वर्ष सातत्याने काम करत होती. त्यामुळे किती इट इज डिफिकल्ट. हे सगळ्या लोकांचे पायच धरले पाहिजे आणि एक कॅरेक्टर पूर्ण धरून ठेवायचं आणि तुम्ही करत राहायचं सातत्याने. तसंच भरत जाधव, प्रशांत दामले, ही मंडळी काय करतात ते प्रयोग. अहो बापरे बापरे, काय कपॅसिटी कमाल. आता हे तुम्ही मालिकांचं सांगतोय, जर चित्रपटांमध्ये कसं असतं की सगळं स्क्रीन प्ले तयार असतो, स्क्रिप्ट तयार असतं, हो की नाही, माहिती असतं सगळं. पण बरेचदा जेव्हा मालिका लांबतात किंवा लांबवतात का TRP चांगला आहे मग बढाव, मग तेव्हा स्क्रिप्ट तयार असतं की जसं उद्या शूट आहे तर स्क्रिप्ट तयार असतं. हां, स्टोरी स्क्रीन प्ले तयार असतो. पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला काय काय गोष्ट कुठे न्यायची आहे आणि काय काय घडणार आहे गोष्टीमध्ये, याचे ठोकताळे फिक्स्ड असतात. बरं, आपल्याला मग फक्त स्क्रिप्ट जे असतं, म्हणजे डायलॉग स्क्रिप्ट जे असतं ते फक्त ऐन वेळेला तिकडे लोकेशनवरती मिळतं. बरं. त्यामुळे आम्ही प्रत्येक सीन, आज 7 सीन समजा करायचे, तर त्या 7 सीनमध्ये कुठले कुठले कोणाबरोबरचे सीन्स आहेत याचं एक प्लॅनिंग झालेलं असतं. आणि मग त्याप्रमाणे सीनच्या आधी तुम्हाला एक सीन संपला की पुढचा सीन तुमच्या हातात पडतो, तोपर्यंत लाईटिंग होत असतं, तोपर्यंत तुम्ही त्या कलाकारांबरोबर ते सगळं सीन पाठ करून, वाक्य तयार करून, देवाणघेवाण वगैरे सगळं ठरवून तुम्ही तो पाठ करून तयार राहायचं असतं. लाईटिंग झालं की तुम्ही तो सीन करायचा. कमाल आहे. म्हणजे पाठांतर तुमचं. म्हणजे मी बरेचदा ऑब्झर्व केलं आहे की असं नुसतं बघितलं की तुम्ही सुरू होता. मी म्हटलं त्याप्रमाणे अजातशत्रू वगैरे जे मी आधी म्हटलं, आणि सुनील का आवडतो याचं काही कारणं आहेत जे मला म्हणजे वाटतं असं की जसा भुजचा भूकंप झाला, खूप लोकांनी तिथे डोनेशन्स वगैरे दिली, पण तू जे केलं ते वेगळ्या स्टाईलने केलं, ते तूच सांग. भुजचा भूकंप 2001 सालची गोष्ट आहे. तेव्हा मी श्री तशी सोचे प्रयोग करत होतो. 26 जानेवारीला मला वाटतं तो झाला होता. करेक्ट. आणि त्या दिवशीच मी घरी मी 5व्या मजल्यावरती राहायचो आणि मी पूजा करत होतो आणि अचानक तो भूकंप झाल्यानंतर ती अशी खिडकी, माझी बाजूला जी खिडकी होती त्याचं तावदान असं हलायला लागलं. तर मला लक्षात आलं की काहीतरी वियर्ड आहे. मी घरात एकटाच होतो, कारण माझी बायको माझ्या 2 मुलांना घेऊन वसईला आमचं घर आहे. बरं. तर ती त्याच्या जस्ट आधी एक ट्रेन पकडून ती वसईला गेली होती. त्यामुळे ते झाल्यानंतर मला पहिला विचार आला की अरे, मला हे इथे जाणवतंय 5व्या मजल्यावरती, हे लोक ट्रेनमध्ये आहेत, तर त्या ट्रेनचं काय झालंय. बरं, 2001 साली इतके काही मोबाईल सर्रास आपण वापरत नव्हतो ना. म्हणजे माझ्याकडे होता, माझ्या बायकोकडे होता, पण त्याचा फोन लागत नव्हता, कारण ते प्रवासात ट्रेनमध्ये तेव्हा एवढे टॉवर्स नसल्यामुळे ते सुद्धा व्हायचं. त्यामुळे आता ती वसईला जाईपर्यंत मला त्याची इन्फॉर्मेशन मिळणार नाही. पण ती वसईला जाईपर्यंत त्यांना पत्ताच नव्हता. ते वसईला गेल्यानंतर त्यांना कळलं की असा भूकंप झाला आहे. पण मला ते 2 मिनटं असं लक्क झालं की बापरे, कुठे आहेत, काय आहेत, मुलं आहेत लहान आणि बायको आहे. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस सलग आपण बघत होतो की एक छोटं अर्भक सापडलं तिकडून खालून, ते जिवंत होतं. मी म्हटलं की अरे काय कमाल आहे ही. आणि मी 28
जानेवारीपासून असं ठरवलं की आपण घरात बसून फक्त नुसतं डोनेशन देण्यात काय अर्थ आहे. म्हणून मग मी एक वेळेचं जेवण बंद केलं. असं ठरवलं की त्याची तोशिष आपल्यालाही जाणवली पाहिजे. नुसतंच माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी पैसे देणं वेगळं, पण त्याची तोशिष आपल्याला जाणवली पाहिजे. ते जर का मंडळी 4-4, 5-5 दिवस उपाशी राहणार आहेत, तिकडे काय म्हणतात त्याला की आजारपण बळावेल कदाचित या सगळ्या भूकंपामुळे, त्याच्यातून ही मंडळी बाहेर येणार आहे, तर आपल्याला काहीतरी थोडंसं तरी आपण त्याच्यातलं ते सहन करू शकत नाही दुःख, पण आपण आपल्यापुरतं थोडंसं तरी काहीतरी करून पाहिलं पाहिजे. म्हणून मग मी एक वेळचं जेवण बंद केलं. मी शाकाहारी माणूस आहे, पण मी मग त्याच्या हिशोबाने एक कॅल्क्युलेट केलं की आपण साधारण किती पैसे वाचवू, त्याच्यात थोडीशी वरती भर घालू आणि आपण ती मदत मुख्यमंत्री फंडाला देऊ. आणि मग मी तो चेक घेऊन मुख्यमंत्र्यांना 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी हा बरोबर 1 महिन्याचा कालावधी होता, तेव्हा मी असं हे पाळलं होतं. आणि क्या बात आहे. वा रसिक हो, असे आहेत सुनील बर्वे. म्हणून मी जे इंट्रोडक्शनमध्ये जे मी म्हटलं ना की नुसतेच अभिनेता म्हणून नाही की तो उत्तम व्यक्ती, उत्तम माणूस, हे असे विचार आहेत. म्हणून एक सुनील बर्वे वेगळ्या अर्थानं लोकांना खूप आपल्या जवळचे वाटतात, त्याचं हे कारण आहे. अजून एक त्याच्यातनं एक गोष्ट आणखीन एक केली होती. आता हे ॲडिशनल तुला सांगतो की इकडचा अंधेरीचा जो ब्रिज आहे तो बनत होता आणि माझ्याकडे गाडी होती आणि एकदा मी गाडी चालवत असताना तो बनत असताना खाली खूप ट्रॅफिक व्हायचा त्या अंधेरीच्या अख्ख्या 3-4 सिग्नल्सना. आणि मी खूप, कारण त्यांनी काहीतरी आयडिया होती आधीची की त्याच्या खाली काहीतरी शॉपिंग मॉल होणार आहे. मग ती केस झाली, मग त्या केसमुळे तो अजूनच ब्रिज बांधायचा लांबला. तर मी म्हटलं की काय हे काहीतरी आयडियाज काढतात, ही कोण मंडळी आहे, ते कशाला बांधताय ब्रिज, आणि मी खूप त्याला दूषणं द्यायचो. पण म्हणून तो जो ब्रिज जेव्हा झाला पूर्ण, त्याच्यानंतर म्हटलं की मी आता एवढी दूषणं दिल्यावरती तो उपलब्ध झाल्यावरती लगेच त्याच्यावरती जाणार नाही. मग मी 1 महिना त्याच्यानंतर सुद्धा, ब्रिज झाल्यानंतर सुद्धा खालून जायचो. म्हटलं की म्हणजे ते मिळाल्यावरती फॅसिलिटी तुम्ही उपभोगणार, आधी शिवाय घालणार, मग काय याला अर्थ आहे. म्हणून मग ते सुद्धा मी असं थोडंसं वियर्ड वाटेल पण असं सुद्धा मी केलं होतं. प्रामाणिकपणा. आणि गंमत कशी आहे माहिती ना, म्हणजे रिक्षावाल्यांना मी कधी कधी एअरपोर्टला सोडायला सांगायचो ना, तर तो रिक्षावाला ऑब्व्हियसली वरतून घ्यायचा. तर मी त्याला नाही, ऊपर से नहीं जाने का, नीचे से जाने का. म्हणजे क्यों, तुम सवाल मत पूछो, तुम नीचे से चलो. म्हणून मी रिक्षा सुद्धा खालून न्यायचो आणि मग पार्ल्याला एअरपोर्टला जायचो. क्या बात आहे. वा सुनील, एक रिक्वेस्ट. आधी मी सगळा उल्लेख केलाय बघ, लहानपणापासून गाणं तू शिकलायस वगैरे वगैरे, तर मग या एपिसोडची सांगता आपण तुझ्या गाण्याने करूया. अरे तुझ्यासमोर गायचं नाही, मगापासून तेच म्हणतो ना की मी संगीताबद्दल इतकं बोलतोय आणि ते सुद्धा कोणासमोर. नाही असं नाही, मला आवडेल तुझं गाणं ऐकायचं आहे खरंच. म्हणजे मी या सबबी खाली गाणे म्हणतो की भावना लक्षात घ्या. त्यामुळे मी आजपर्यंत म्हणत आलो तसं आज पण म्हणीन तुझ्यासाठी नक्की. सकाळपासून खरं तर एक गाणं लता दीदींचं आणि मदन मोहनचं अजरामर असं एक, म्हणजे त्यांची सगळीच अजरामर आहेत, पण त्यातलं एक गाणं खूप मनावरती रेंगाळत आहे, तर ते गातो मी. गा भावनांसाठी फक्त आणि शब्दांसाठी. क्या बात है. बेताब दिल की तमन्ना यही है, तुम्हें चाहेंगे, तुम्हें पूजेंगे, तुम्हें अपना खुदा बनाएंगे. बेताब दिल की तमन्ना यही है. भीगी भीगी पलकों पर सपने कितने सजाए हैं, दिल में जितना अंधेरा था उतने उजाले आए हैं. तुम भी हमको जगाना ना, बाहों में जो सो जाए,
जैसे खुशबू फूलों में तुम में यूं ही खो जाए, पल भर किसी जन्म में कभी छूटे ना साथ अपना, तुम्हें ऐसे गले लगाएंगे बेताब दिल की तमन्ना यही है। तुम्हें चाहेंगे, तुम्हें पूजेंगे, तुम्हें अपना खुदा बनाएंगे बेताब दिल की तमन्ना यही है। वा सुनील, मजा आली तुझ्याशी खरंच गप्पा मारून. माझी इच्छा मुख्य म्हणजे पूर्ण झाली. थँक्यू सो मच. कारण माझं एक ध्येय वेडे कलाकार त्याचं टायटलच ते आहे आणि तू तसाच आहेस. तुझा तू म्हणजे तू केलेली मेहनत, कन्सिस्टन्सी कामातली आणि तुझे इतके मस्त क्लीन विचार, मला म्हणून तुला म्हणजे हा एपिसोड करायचाच होता. थँक्यू, मनापासून थँक्स. थँक्यू. बस असंच काम करत राहा, Yes. असाच तू चिरतरुण राहा. थँक्यू. आम्हाला तुझ्याकडनं छान सिनेमे आणि मालिका बघायच्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. करायची मनापासून थँक्स तुला. थँक्यू. येस. पराग, थँक्यू सो मच. तू बोलवलंस मला, याच्यात मला खूप मोठं, कारण म्युझिक इंडस्ट्रीमध्ये इतकं मोठं नाव असलेली व्यक्ती माझ्यासारख्या काय म्हणतात त्याला एक प्रयत्नशील अशा कलाकारा नाही बाबा, असं स्थान खूप मोठं आहे. त्यामुळे खरंच खूप आनंद झाला आणि मला म्युझिकच्या लोकांशी जोडलेलं राहायला खूप आवडतं, तुला माहिती आहे. थँक्यू. 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 नमस्कार, मी सुनील बर्वे. स्वरश्री नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. त्याच्यावरती माझा परागनी आत्ताच एक इंटरव्ह्यू घेतला आहे, तो लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल, तर तोही जरूर पहा. आणि त्याच्याबरोबरीने माझं तर पाहालच तुम्ही असं मला वाटतंय, पण त्याच्याबरोबरीने त्यांनी आधीसुद्धा अनेक मान्यवरांचे इंटरव्ह्यूज घेतले, ते सुद्धा पहा. तुम्हाला पराग त्याच्या पद्धतीने कसं वेगळे प्रश्न विचारतो आणि त्या गेस्टला कसं खुलवतो तेही लक्षात येईल. थँक्यू व्हेरी मच.